शेतकऱ्याच्या दारात आढळला आजारी लांडगा। शेतकऱ्यांनी भूतदया दाखवत आजारी लांडग्यास दिली जगण्याची संधी। तातडीने उपचारासाठी लांडग्याची वन विभागाकडून पुण्याला रवानगी। GIB फाउंडेशन व वन विभागाची यशस्वी बचाव मोहीम। येथील मोहोळ तालुक्यामधील कामती खुर्द इथं कुणाल आणि गौरव दावणे आपल्या कुटुंबासह आपल्या शेतातील घरात राहतात। नेहमीप्रमाणे दावणे कुटुंबातील सदस्य आपल्या दिनचर्येत व्यस्त होते। दुपारी 2च्या सुमारास घरातील लहान मुलाला शौचालयात जाताना दारात एक अनोळखी कुत्रा झोपलेला दिसला। मुलाने आपल्या वडिलांना वरील बाब सांगितली। अनोळखी कुत्रा कुणाला तरी चावेल म्हणून श्री कुणाल दानवे यांनी जवळ जाऊन पाहिले तर तो शौचालयाच्या पायरीवर बसलेला प्राणी कुत्रा नसून जंगली लांडगा असल्याचे दिसून आले। लांडगा जास्त हालचाल करत नसल्याने तो आजारी असून त्याला उपचार मिळावा या उद्देशाने श्री दावणे यांनी सोलापूर येथील GBI फाउंडेशन चे सचिव राजकुमार कोळी यांनी लांडग्याला वाचवण्यासाठी बोलवले। माहिती मिळताच घटनेचं गांभीर्य ओळखून सोलापूर वन विभागाची वन्यजीव बचाव टीम तत्काळ घटनास्थळी संपूर्ण यंत्रणेसह दाखल झाली। अंत्यावस्थेतील लांडगा सुरक्षितपणे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या ताब्यात घेतला। सदरचे बचाव कार्य उपवन संरक्षक वन विभाग प्रादेशिक सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वन रक्षक यांच्या नियंत्रणात वन परिक्षेत्र अधिकारी सोलापूर व मोहोळ परिक्षेत्र यांनी GIB फाउंडेशनच्या संयुक्त मोहिमेतून यशस्वी करण्यात आले। मोहिमेचे नेतृत्व वन परिक्षेत्र सोलापूरचे वनपाल श्री शंकर कुताटे, वन रक्षक श्रीशैल पाटील सोनटक्के मॅडम, श्री विभूती यांनी केले तर वन्यजीव बचाव दलाचे सदस्य प्रवीण जेहुरे, लक्ष्मण निरवणे, GIB फाउंडेशनचे अध्यक्ष पंकज चिंदरकर, सचिव राजकुमार कोळी यांनी बचाव कार्यात सहभाग घेतला। आजारपणाने कमकुवत होऊन अत्यावस्थ अवस्थेत भरकटून लांडगा वस्तीवर आला असण्याची शक्यता आहे। त्याला योग्य उपचार आणि देखभालीची तातडीने आवश्यकता होती। विहीर रीतीने प्राथमिक तपासणी करून पुढील उपचारासाठी लांडगा पुणे येथील वन्यजीव उपचार केंद्रात तातडीने हलवण्यात आला आहे। दावणे कुटुंबियांनी न घाबरताना मुक्या जीवाला वाचवण्यासाठी दाखवलेली भूतदया व प्रसंगावधान याचे वन विभाग आणि पर्यावरण प्रेमींकडून कौतुक होत आहे। आपल्या परिसरात वन्यजीवांचा हल्ला, अवैध शिकारीच्या घटना, वन्यजीवांचा मानवी वस्तीतील धोकादायक वावर अशा घटनांची माहिती तात्काळ 1926 या टोल फ्री क्रमांकावर आपण देऊ शकतो। पर्यावरण आणि जैवविविधता संरक्षण संवर्धनाच्या मोहिमेत आपण GIB फाउंडेशन संस्थेशी बरोबर सहभागी होऊ शकता। अधिक माहिती व मदतीसाठी आपण 7083 46 00 66 व 98 50 77 81 64 या क्रमांकावर संपर्क साधावा।